पाहायला गेलं तर तुम्ही पूर्ण पॅनल उभा केलेला आहे. तुमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ह्या राजश्री गांधळे आहेत, त्यांना तुम्ही एबी फॉर्म दिला. तुमचं पॅनल पूर्ण उभं राहिलं. मात्र तुमच्या तालुका महिला अध्यक्षा जागृती महाजन यांनी नगराध्यक्ष पदाचा अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि त्यातही त्या वारंवार पक्षावरती टीका करत आहेत. मात्र तुमच्या पक्षाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. नक्की त्याच्या मागे गुपित काय? बघा, पक्षावर कारवाई का पक्षाची कारवाई करणं आताचा विषय नाही आहे. विषय एवढाच आहे फक्त की या संपूर्ण याच्यामध्ये प्रत्येक जणांनी आपापले फॉर्म भरले, त्यांची प्रत्येकाची आपली भूमिका असते. त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी सन्मानपूर्वक चर्चा केलेली नाही. ती चर्चा होईल. फॉर्म भरून कालच स्फुटिनी झालेली आपल्याला माहिती आहे. आता मध्ये 3 दिवस आहे. परंतु असं आहे की कारवाई करून प्रश्न सुटत नाही. निवडणुकीमध्ये कारवाईचा उलटा अर्थ होतो. मी आमच्या 2 विधानसभेला या गोष्टी पाहिलेल्या आहेत. माझ्या निवडणुकीला अशा त्या गोष्टी हकलपट्टी झाली आणि तिथं माझं सगळं गेलं. तर असा तो भावनेचा विषय आम्ही करत नाही. परंतु आमच्या ताईला विनंती करणार आहे की तुम्हाला सन्मानपूर्वक कोणतेही आम्ही नगर परिषदेमध्ये उद्या ते सुकृत म्हणून सुद्धा तिथं बसतील. त्यांनी मोठ्यापणाने माघार घ्यावी आणि शिवसेना पक्षाला लौकिक अर्थाने वरती बघावं. शिवसेनेचा पराभव आणि जय याच्या दरम्यान जी काही सूत्र आहे त्याचा सर्वांनी बारकाईने विचार करावा आणि शिवसेनेचं बळ कसं वाढेल आणि धनुष्यबाण कसा विजय होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहे. माझी महाजनताईंना, जागृती महाजनताईंना नम्र विनंती आहे कळकळीची की शिवधनुष्याच्या पाठीमागे आपण 100% उभं राहावं. आम्ही त्यांची वाट पाहतो. प्रभागातून त्यांनी अर्ज भरलेला आहे. सोबत घ्यायला तुम्ही तयार आहात? 100% आम्ही त्यांना आश्वासित करू. कशा पद्धतीने त्यांना कुठं त्यांचं पुनर्वसन करू. भेदा म्हणजे मनभेद काय नाहीये. कुठेही कुठल्या पद्धतीचा लवलेश नाहीये. ते आणि त्यांच्या कुटुंबाला भेटायला आलं होतं. त्यांनी सुद्धा माझ्याकडे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आम्ही निश्चितपणे त्याची चर्चा करू आणि त्याच्यातून काय मानलं जातं त्याचा विचार. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.